हे सारखं चहा काय करत असते का? अहो आज मला उपास आहे, वड पौर्णिमा आहे म्हणून मी थोडा चहा केलाय. म्हणून काय झालं? अहो आज निरंकार धरायचा असतो वड पूजेपर्यंत. अहो निरंकारच धरलाय, फक्त चहाच पिते मी. चहा चहाला पिते, पण खेचडे खाते, सांगते मला निरंकार सांगते. अहो मी नाही खाल्ले खिचडी. मला खिचडी खायला ती पित होत. सकाळी खाल्ले काय खोटं बोलतेस? अहो नाही, ती भगर होती, खिचडी नाही खाल्ली. बगर होती मग खाल्लं ना काय तरी, मग ते निरंकारच आहे. अहो हे मी निरंकार असतो काय असला? थोडा चहा केलाय हो. थोडा चहा आहे काही भगवलं भरून चहा आहे. अहो घरात माणसं वेळ त्यांना प्यायला थोडं. एवढं काय करायचं? ते गजरान फिजरान ते बांगड्यान बिंगड्यान एवढं साडे बिडे नवी काय एवढं चाललंय तुझं? अहो वर्षात ना एकदा येते वड पौर्णिमा. आणि मग तसं नीट जाय येत नाही का? गजरान बिजरान काय? अहो वर्षात ना एकदा येते म्हणून मी अहो पैसे देऊन गजरा आणल्या तर 30 रुपयाचं. 30 रुपयाचं गजरा आणल्या तर काय गरज आहे का याची? चहा घ्या. चहा घ्या नको मला, फेक तिकडे तुझा चहा. पे क्या हो, मी आता वड पूजायचं. अजिबात नाही. कोण साधं जाय सरळ का वड पुजत देत नाही काय? अहो पहिल्यापासून ले बाया घालते ते. पहिल्यापासून घालते त्या, मग साधं राहणं जाय येत नाही का? साधं राहून अहो आजच घातलं मी आज बांगड्या घातलेल्या. गजरा लावले. गजरा लावले तर काय गरज नाही, ते काढून ठेव. साधं जा. अरे काय पांचट चहा केलाय रे याला? चहा नाही ना, साखर नाही ना, पुडी नाही नीट. अहो चांगला केलाय की त्यात चहा पुढे. काय केलंय? घट पाहिजे मला चहा, याच्यात दूध कमी आहे. अहो दूध लय थोडं राहिलं, उद्या तुम्हाला मला करायचं सगळा, तुला नाही ठेवायचं यातलं. बर. आता गजर कवा काढणार आहेस? अहो आज पौर्णिमा आहे, वड पौर्णिमा म्हणून घातलंय. म्हणून काय झालं? पहिल्या काळातल्या बाया साध्या सरळ जात होत्या वडाला पुजायला. अहो ते लय लांबचा जमाना झाला की, लय काळ गेला की. काळायचा गेला, आता काय झालं असं? हा मी आजच घातल्या तर. साधं सरळ जावं ना. अहो मी आजच घातलं. काय गरज आहे का? अहो ते बी वड पुजायला जायचं म्हणून घातलं होतं. वड पुजायला जायचं, ती बांगड्यान बिंगड्यान एवढा सगळा नटापटा करून चालली या. काय गरज नसताना. अहो आज तर वड पौर्णिमा असं आहे म्हणून चालली. साधं जायचं, साधं. साधच आहे की, काय सुद्धा मी नुसतं गजरच लावले तर काय सुद्धा नाही. पहिल्या काळातल्या बाया साधं जात होत्या, साधं. साधच आहे की. मग स्वयंपाक बिपाक करून पाठ बसणं आणि मग मग साधं जात होते. मी केला की मग स्वयंपाक, चपात्या कालवण. मी केलं, चपात्या घालून करते ती काय? पुरणपोळी करते ती. पुरण पोळीला ते हे नव्हतं, म्हणलं कोण खायचं पुरण पोळी. पुरणपोळी कोण खायला नाही, निवद दाखवायला लागतो. निवद कळत नाही का तुला? शिरा केला की निवद. शिरा तुझ्याच मनानं करते का? तुम्ही म्हणलं सकाळी विचारलं तर म्हणला मी नाही खात पुरण पोळी. पुरणपोळी खात पण निवद आहे ना, द्यावायला लागतो. कळत नाही होय? बर टाकते शिजायला डाळ. पहिल्या काळातल्या बाया जात्यावर जात्यावर सगळं दळण दळायच्या पाठपासनं आणि मग पुरणपोळी करायच्या. आणि तुझं नाही तर काय, तुम्हाला आहे तर सगळं मिळतं तरी जमत नाही. अहो मी केलंय ते, ही करते की अजून टाइम आहे की. आता शेतराव कुठं 8-9 वाजले, ते अजून टाइम आहे की, करते की दुपारी पुरणपोळ्या करते की. दुपारी करते आणि मग काय सकाळपासून झोपा काढते काय? अहो धुणं धुतलं, पाणी आणलं, पाणी भरलं, जित्रा आणला, पाणी पाजलं. पाणी पाजलं, मोठं काम केलं बघ. बाकीच्या बाया करत नव्हत्या काय? तू काय नावाला केलं म्हणून सांगायला लागली. तिकडून पाणी आणावं लागतंय नळानं. मग काय झालं? हा आता करते की. ठीक आहे. कपड्याला तिकडे लावली नाही, लावली की. ही काय पुढे मला दिसत बी नाही की. बघा की लावली हो का. अगं आज वड पुरते, वड पुजनायचं आहे आणि मग घरनच लावून जायचं ना खोखो बिको. अहो तिथं गेल्यावर लावतील की आता बाया. एकटं लावलं म्हणून काय होतंय? बरं इथनं लावून जाते. मोठा खोको लावून जायचं. बर. कळत नाही का? पूजेच्या दिवशी तर नाहीतर एवढे एवढे टिकले दिसत बी नाही ते. त्याला काय अर्थ आहे? नाही नाही लावते की. नुसतं नाटापटा करायचा बाकीचा आणि टिकली जेवढी बारकी लावायची.
नाही लावते. खोको लावायचं आजच्या दिवस. रोज लावतेस की साधं टिकली लावती रोज. लावते लावते. पहिल्या काळातल्या बाया खोको असं भांग भरून रोड लावायच्या. मी पण लावून जाते काय लावून जाती भांगत आता ती सभी नाही. ना आता लावते की ते स्वयंपाक करत होते म्हणून ते राहिलं होतं. लावलं होतं राहिलं होतं. लागली सांगायला मला. हे बघ ते गाजरा बेजरा पाक सगळं काढायचं आ, आणि हे तर मला आधी पुरणपोळी करून द्यायचं. आधी वड पूजून येते की आहो जा. अजिबात नाही मला भूक लागली इथं. अहो त्याला लय उशीर लागणार आहे. मग तू मला काय तू राह उपाशी ना मी का राहू उपाशी. मला पाहिजे ना. त्याला लय उशीर लागल अहो. किती उशीर लागू दे. वड पूजून लगेच आज दिवसभर वड पुसते ती काय नसतं होत. डाळ घाल पाटकी ना आणि मला जीव घाल आणि मग जा. बर चालतंय. हा आधी माझं बघायचं ना तो मला काय केलंय. ही काय आणलंय का. अहो ही बटाटा चिवडा आणलाय उपास आहे. ही गाव आणला हे मगाशी मी पाणी आणत होतो तेव्हा आणलाय. मला का सांगित नाही. अहो थोडा तर आणलाय 8 पाव आणलाय. 8 पाव आणलाय मला विचारून आणायचं ना. उपास आहे म्हणून माझा खाया आणलाय. उपास आहे म्हणून आणला. बरी जाय की तो नाही खायचं. का उपास आहे माझा. मला खायचं आहे मी खाणार. आणि तू पुरणपोळी करा रे आणि मग जा कुठं जायचं तिकडं. अहो मला पण भूक लागली आल्यावर करते की ना आपण दोघं खाऊ की मग. आल्यावर बेल्यावर नाही मला आत्ताच पाहिजे. अहो उशीर लागल. सांगितलेलं आहे का येतं का. हा मला नाही आणता चोरून चोरून आणती वय. अहो नाही तुम्ही दिलेला त्या 30 रुपयाचाच आहे तेवढाच आणलाय. तेवढाच आणलाय. उपास आहे म्हणून आणलाय ना कशाला आणते मी. उपवास आहे म्हणून आणला. मला विचारलं होतं का बाण. अहो विचारायचं आता यात काय उपासाचं म्हणलं आहे आपलं घ्यावं थोडं. मनाचाच कारभार करते का. खाते व माझा उपास आहे. सांगितलेलं कळतं का. आणि इकडे मला खायचं आहे अजिबात तो खायचं नाही. सांगितलं होतं का नाही. अहो आज उपास आहे म्हणून आणलं होतं मी. तसंच निरंकारा धरायचं काय सु सांगायचं नाही तो. अहो माझं रक्त कमी होईल की. हे मला पुन्हा खायचं आहे. अहो पण माझं रक्त कमी होते ना मग माझं- काय होत नाही एका दिवशी उपास धरला म्हणून आणि रगात लगेच कमी व्हायला काय झालं एवढं. अहो माझ्या तेवढं रगत नाही ते येवायला. काय नाही होत दिवसभर काय चरत असते मग आम्हाला माहित नाही का दवा हे आणती गपचिप अहो, चोरून चोरून. आता आणलंय या. हा सकाळी भगर खाल्ली आणि म्हणली निरंकार आहे. अहो, तेचडे खाते कुठं चहा पिते कॉफी पिते काय रे निरंकार कसला का तुझा. अहो तेवढं तर खाल्लंय काय खाल्लं. तेवढंच खाल्लं मग इथे एवढं आहे काय. ती द्या की परत मी करते नाही जमणार नाही मला पाहिजे तो खायला नाही. स्वयंपाक करते की तुम्हाला. आधी कर स्वयंपाक. अहो थोडं खाल्ल्यावर मला एनर्जी येईल की. काय सांगा नाही एनर्जी बेनर्जी आधी कर माझा स्वयंपाक. स्वयंपाक पहिला कर. अहो लय उशीर लागल म्हणून. स्वयंपाक कर तुला सांगितलेलं ऐकते का नाही. डाळ घाल पाटकीना घे पातेलं डाळ शिजा 1 तास लागल. कुकर मध्ये घाल. कळत नाही वय. बरं थोडं तर खाते की मग करते की. अजिबात नाही तुला खाऊ देणार हे मला राहू दे. अहो मग कसं करायचं हो एवढं सगळं. तू तसेच करायचं. चहा पिली मग साधा भगर खाल्ली काय कमी केलंय काय. अहो बगर कवा सकाळी खाल्ली या. सकाळी खाल्ली या ते बी थोडी खाल्ली. मग निरंकार काय म्हणतीस. लागली सांगायला. थोडं घेऊ का. काय मिळणार नाही सांगितलेलं ऐकत जा. तू अजून का घेतलं नाही मळायला. पीठ तर मळा घे. पहिल्या बाया नवऱ्याच बघत होते आधी. नवरा उपाशी असल्यावर ते काय करत नव्हत्या. दळून त्यांना चपात्या करून कालवून घालत होत्या. आणि तुला माझं काय पडलेलंच नाही. अहो तुम्हाला मी सकाळी उपीट हे करून दिलंय की. मग सकाळी झालं तू त्याच्यावर 3 वेळा चरलीच. अहो ना मी काच खाल्लं नाही आज उपास आहे माझा. उपास आहे मग काय चहा झाला कॉफी झाला ही झालं हे आणलं. अहो हे तर बघडलं बी नाही 1-2. बघितलं नाही तिकडं होतं मांडीच्या खाली आता सांगते काय मला. अहो ना मी बघितलं म्हणून मग काय चोरून चोरून हाती सगळं गच भरलेलं होतं अर्धा झालं.
नाही बी तेवढंच आणलंय अहो. हा एवढं एवढं येत आहे दवा. हे पाव किलो आणलेला आहे. हे अर्धा तर झालं 600 राहिलं. मला खावी म्हणली नाही. गपची बी एकटंच चाललंय तुझं काम. ते पेटी माळ पाटके ना आणि ते डाळ घाल आणि पोळ्या कर. भात आणि आमटी घाल. कळतं का नाही? करते की भाताला आमटी. उपाशी मला ठेवलंय सकाळपासून. आणि तो म्हणजे उपास आहे म्हणते 3 वेळा चरती. त्याला काय अर्थ आहे? काय टाइमपास लावला कर लाव की कुकर पाटकी ना. लावते की. तुम्हाला भूक लागली का तवर उपीट खावा. फेक तिकडे उपेट. तुला मी सांगितले ते ऐकत जा तेवढं. हे नाश्त्याचं काम आहे. नाश्ते जाता जेवण देते का मला? तवर मला जेवायचं आहे. अहो आता तर 9 वाजले तवर खावा की. सांगितलेलं कळतं का तुला? तुला अक्कल आहे का काय? पुरणपोळी सांगतोय मी तुला. करण्याच्या कटाळ्यासाठी तुम्हाला काहीतरी द्यायला लागली काय? त्याला उशीर लागतो. वड ते उशीर लागू दे. मी जेवणारच आहे. बारा हलवायचे हात जरा.